मित्रांनो, इंडियन गॅस तोच गॅस ज्याच्यासाठी सध्या लांब लांब लाईनी लागलेल्या आहेत. त्या लांब लांब लाईनीमध्ये उन्हातानात उभा राहून सिलेंडर घेण्यासाठी लाईनी लागलेल्या आहेत. त्या गॅसची तुम्हाला आता ई केवायसी सुद्धा करावं लागणार आहे. ई केवायसी तुम्ही दोन पद्धतीने करू शकता. पहिली आहे तुमच्या वितरकाकडे जाऊन, पण वितरकाकडे जाऊन जर केवायसी करायची असेल तर सध्या इतकी लंबी लाईन लागलेली आहे की ते शक्य नाही. त्यासाठी तुम्ही आता घरी बसून आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा केवायसी करू शकता. ती कशी करायची हे आपण आता थोड्या वेळातच मोबाईल स्क्रीनवरती जाऊन बघणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक द्या, कारण अशीच नवीन नवीन माहिती आणि असेच हेल्पफुल व्हिडिओ आपण नेहमी आणत असतो. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअर मध्ये जायचंय. प्ले स्टोअर मध्ये गेल्याच्या नंतर सर्च करायचं इंडियन वन. इंडियन वन सर्च केल्यानंतर हे अशा प्रकारचं एक ऍप तुम्हाला तिथे दिसन. इन्स्टॉल करून घ्या आणि लगेच ओपन करा. ओपन केल्यावर या प्रकारे ते ऍप उघडणार आहे. त्यानंतर तुम्हाला रिफिलला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन टू इंडियन वन, किंवा तुम्ही जर रजिस्टर नसाल तर नो अकाउंट एट रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा जो तुमच्या इंडियन गॅस सोबत लिंक केलेला आहे. ईमेल आयडी टाकायची आवश्यकता नाहीये. तुम्ही डायरेक्ट ऍग्री अँड टर्म्स अँड कंडिशन ऍग्री करून कंटिन्यू करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं थोडंसं नाव दिसणार आहे स्टार मध्ये. बरोबर असेल तर डायरेक्ट रजिस्टरला क्लिक करून टाकायचं. एक ओटीपी तुम्हाला येईल, तो तुम्ही इथं टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड या दोन्ही टॅबमध्ये सेम पासवर्ड टाकायचा आहे. आणि पासवर्ड टाकताना कमीत कमी 8 कॅरेक्टर लांब आणि त्यामध्ये अंक आणि सिम्बॉल आले पाहिजे या पद्धतीने टाकायचा. मित्रांनो, युजर क्रिएटेड सक्सेसफुली झालेला आहे. आता तुम्ही तोच मोबाईल नंबर परत इथे टाकून जो पासवर्ड तुम्ही सेट केलाय तो पासवर्ड टाकून लगेच लॉग इन करून घ्या. मित्रांनो, बघू शकता लॉग इन झालेला आहे आणि वरच तुम्हाला दिसत आहे ई केवायसी ड्यू. जर तुम्हाला हा ऑप्शन इथे दिसला नाही तर तुमची ई केवायसी अजून ड्यू झालेली नाही. तरी तुम्हाला परत ई केवायसी करायची. त्यासाठी तुम्ही इथं वर ऑप्शन दिसत नसेल तर प्रोफाईलला क्लिक करा, जे वरती इथं हा सिम्बॉल दिसत आहे इथं. त्याच्यानंतर कनेक्शन डिटेल्सला क्लिक करा आणि इथं तुम्हाला ई केवायसी ऑप्शन दिसून जाईल. ई केवायसी तुमची लास्ट तुम्ही कधी केलेली ती डेट तुम्हाला इथे दिसणार आहे. ई केवायसी स्टेटस तुम्हाला इथे दिसणार आहे आणि ई केवायसी मोड तुमचा काय होता पहिला तो पण दिसणार आहे. आणि इथे तुम्ही ई केवायसी स्टेटसच्या समोर जो सिम्बॉल येतोय इथला हवाला, यावरती जेव्हा क्लिक कराल तर इथून तुम्ही डायरेक्ट ई केवायसी तुमची करू शकता. यामध्ये टर्म्स अँड कंडिशनला ऍक्सेप्ट करून फेस स्कॅनवर क्लिक करायचे. फेस स्कॅनला क्लिक केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याचा फोटो घेतला जातो, जसे की आपण आधार आरडी वरून करतो त्या प्रकारे. आधार आरडी हे ऍप इन्स्टॉल असणं खूपच गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुमची इंडियन गॅसची ई केवायसी होणार आहे. याच पद्धतीने तुम्ही अजूनही भारत गॅस आणि एचपीची ई केवायसी करू शकता. तोही व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे तर एक लाईक पण करून जा आणि माहिती आवडली असेल, काही उपयोगी पडली असेल, चॅनलला सबस्क्राईब पण करूनच जा. आणि अजून तुमच्या काही अडचणी असतील याच्याबद्दल तर कमेंट करून नक्की सांगा.